मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना रागातच चैतन्याला म्हणते, ही बॅग उचलायची आणि त्या मुलीच्या घरी घेऊन जायची, कारण तिची एकही वस्तू मला माझ्या घरात नको आहे. हे ऐकताच अर्जुनला खूप वाईट वाटतं, कारण सायलीचं या घरातील अस्तित्व संपूनच जातं की काय याची भीती अर्जुनला वाटू लागते. पुढे कल्पना रागातच म्हणते, मला तिचं इथे अस्तित्वच नको आहे. अस्मिता म्हणते, आणि तसंही सायली ही त्या कुसुमकडेच गेली असेल ना राहायला, तिला दुसरं घर तरी कुठे आहे राहायला, असं म्हणून आता अस्मिता नको ते बोलू लागते. त्याच वेळी चैतन्य अगदी शांतपणे म्हणतो की मावशी, तसंही सायलीचं घर जातानेच ऑन द वे आहे, तर मी देतो ती बॅग, असं म्हणून तो अर्जुनला शांत राहायला सांगतो. अर्जुन देखील चैतन्याचा आता ऐकतो. त्यांनी आता जेव्हा तेथून जातो ना, तेव्हा अर्जुनच्या मनात आता काहीतरी येतं. त्यामुळे तो म्हणतो, मम्मा मी ऑफिसला जातोय, मला एक मीटिंग आहे, असं म्हणून तो आता तसाच तेथून चैतन्या पाठोपाठ जातो. दुसरीकडे सायली मधुभाऊंसाठी त्यांचा नाश्ता आता घेऊन आलेली असते. त्यांच्या हातातून आता काही कागदपत्रही खाली पडतात, त्यामुळे सायली ते व्यवस्थित आता गोळा करून त्यांच्याकडे देत असते. तर मधुभाऊ आता सायलीच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे सतत पाहत राहतात. खूपच चिडलेले असतात. त्यावेळी आता ते कुसुमला पटकन आवाज देतात. कुसुम बिचारी धावत असते ते येते आणि विचारते, काय झालं मधुभाऊ? त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हे बघ कुसुम, अगं ज्या लग्नाला कायद्याने काहीच अर्थ नाहीये, लग्नाचं मंगळसूत्र हिच्या गळ्यात का आहे? त्यावेळी सायलीचा अधिकार आहे तो, आणि तिचं लग्न झाले अर्जुन बरोबर, असं कुसुम म्हणते. मग आता रागातच मधुभाऊ विचारतात, पण कोणत्या अधिकाराने तिने ते मंगळसूत्र घातलंय? सायली म्हणते की असं कसं म्हणू शकताय मधुभाऊ, अर्जुन सरांच्या नावाने मी हे मंगळसूत्र घातलंय. त्यानंतर मधुभाऊ आता कुसुमला म्हणतात, तिला लवकरात लवकर ते मंगळसूत्र काढून ठेवायला सांग. हा काय पोरखेळ नाहीये, साधासा दागिना नाहीये. कुणीही कधीही कुणाच्याही नावाने असं मंगळसूत्र गळ्यात घालावं. लग्न म्हणजे खूप पवित्र बंधन असतं आणि त्याचं पावित्र्यसुद्धा जपायचं असतं. जसं माझ्या वत्सलाने जपलं, जसं प्रत्येक सुवासीने जपते. आणि तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय अशा मुलीने हे पवित्र बंधन असं गळ्यात घालू नये. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ अहो, मी तुम्हाला कसं सांगू की मंगळसूत्रासारखं पवित्र असं माझ्याकडे काहीच नाहीये, आणि मी हे मंगळसूत्र कधीच काढू शकत सुद्धा नाही. त्यावेळी रागातच मधुभाऊ म्हणतात, कुसुम ही काय काय करू शकते ना, हे अगोदरच तिने आता आपल्याला करून दाखवलंय. तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र नाहीये, ती तर फसवणुकीची निशाणी आहे. ती सतत असं आठवण करून देत राहील की माझ्या लेकीने संस्कारांचा बाजार मांडलाय, आणि कशी माझ्या संस्कारांची राख रांगोळी ह्या मुलीने केलीये. माझी लेक लग्नाशिवाय एका परपुरुषाबरोबर एका खोलीत 1-1.5 वर्ष राहत होती. तेव्हा सायलीला आता मधुभाऊंचं हे असं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं, आणि आता ती म्हणते, मधुभाऊ हे खरं नाहीये. त्यावेळी रागातच मधुभाऊ विचारतात, काय ग, पत्नी म्हणून तू सर्व कर्तव्य पार पाडलीस का? आणि तुम्हा दोघांमध्ये पती पत्नीचे संबंध होते का? तेव्हा मधुभाऊंनी आता असा नाजूक प्रश्न विचारल्यानंतर सायलीला खूपच वाईट वाटतं, आणि मग ती कुसुमकडे पाहू लागते. एका क्षणी सायलीला आता धक्काच बसतो, कारण आता मधुभाऊ हे खूपच टोकाला जाऊन बोलू लागतात. बिचारी आता खूपच रडू लागते, आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होऊ लागतो. तेव्हा आता कुसुम रडतच म्हणते, मधुभाऊ अहो, काय बोलताय काय तुम्ही, काय विचारताय काय तुम्ही तिला? तेव्हा रागातच मधुभाऊ म्हणतात, एका बापावर अशी विचारण्याची वेळ येऊ द्यावी हे खूप दुर्दैव आहे. तेव्हा सायली आणि कुसुम या दोघीही आपल्या गप्प बसतात आणि बिचाऱ्या रडत असतात. त्यानंतर मधुभाऊ आता रागातच विचारतात, मला आता उत्तर हवंय, समजलं? तेव्हा सायलीला अजूनच मोठा धक्का बसतो. तेव्हा मधुभाऊ आता पुढे येतात आणि सायलीला विचारतात, सांग सायली, नक्की काय आहे ते? त्यावेळी आता सायली रडतच म्हणते, मधुभाऊ अर्जुन सरांनी अशी कोणतीही मर्यादा ओलांडलेली नाहीये, आणि आमच्या दोघांमध्ये पती पत्नीचे कोणतेही संबंध नव्हते, नातं नव्हतं, असं म्हटल्याबरोबरच मधुभाऊंना धक्का बसतो. तेव्हा रागातच मधुभाऊ म्हणतात, म्हणजे तुम्ही पती पत्नी नव्हतात, आणि हे तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंत, बरोबर?
त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, बरं झालं तू आत्ता सांगितलं. मी एका अविवाहित माझ्या मुलीच्या गळ्यात असं मंगळसूत्र नाही बघू शकत. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता मधुभाऊंचं हे बोलणं सायलीला अजिबात पटत नाही. तेव्हा ती आता त्यांना समजावू लागते की मधुभाऊ नाही, अहो मी अविवाहित नाही आहे. मी तर अर्जुन सुभेदारांची पत्नी आहे मधुभाऊ. आणि आमच्या लग्नाचे साक्षीदार हे जसे चैतन्य भाऊजी आणि कुसुमताई आहेत ना, तसे देवसुद्धा आहेत. कारण गुरुजींनी सांगितलेला प्रत्येक मंत्रोच्चार, अग्नी आहे, अंतरपाठ आहे आणि अक्षतासुद्धा आहेत. आणि आम्ही एकमेकांना घातलेले हार आहेत मधुभाऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मंगळसूत्र आहे. आणि एवढे सर्वजण साक्षीदार असताना तुम्ही आमचं लग्न कसं नाकारू शकताय मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे मी नाही नाकारत. कागदाचा कायदेशीर तुकडा तुमचं लग्न नाकारतोय. कारण तू लग्न केलेलं नाही, फक्त कॉन्ट्रॅक्ट केलंस. आणि कॉन्ट्रॅक्टची खून म्हणून मंगळसूत्र घालण्याचा तुला कोणताही अधिकार नाहीये. काढ ते मंगळसूत्र, असं म्हणून मधुभाऊ आता सायलीच्या गळ्यात असणारं ते मंगळसूत्र खेचू लागतात. तेव्हा सायली आता मधुभाऊंचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मधुभाऊ एवढे चिडलेले असतात की आता ते अजिबात दूर होत नाहीत. तेव्हा कुसुम आता मधुभाऊंना समजवण्याचा खूप प्रयत्न करते. प्लीज मधुभाऊ असं करू नका, सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु मधुभाऊ काहीही ऐकायला तयार नसतात. ते आता रागातच म्हणतात की काढ अगोदर ते मंगळसूत्र, काढ म्हणतोय ना सायली. तेव्हा कुसुम म्हणते, अहो सोडा सोडा, तुम्ही काय करताय काय हे मधुभाऊ? त्यावेळी मधुभाऊंचा हात बाजूला करत कुसुम आता रडतच विचारते, मधुभाऊ तुम्ही असा तडकाफडकी सोक्षमोक्ष लावणारे कधीच नव्हतात. आणि तुम्ही तुमच्या सायलीबरोबर असं का वागताय बोला बरं? अहो तुम्ही असं का करताय का मधुभाऊ? असा कुसुम आता जाब विचारते. तेव्हा मधुभाऊ आता रडतच म्हणतात की काय करू मग ग? करू काय मी? कारण या मुलीने स्वतःचं आयुष्य आणि आमची अब्रू ही पूर्णपणे धुळीस मिळवली आहे. आता हे नुसतं मी बघत बसू का? सांग ना तू, मी काय करू? तुम्ही रागात असं वागू नका मधुभाऊ प्लीज. तेव्हा मधुभाऊ आता खूप रडतात आणि तेथून निघून जातात. तेव्हा सायली आता बिचारी खूप रडत असते. तेव्हा बिचारी कुसुम आता मधुभाऊंना एकीकडे सावरत असते तर दुसरीकडे सायली. मधुभाऊ बाहेर निघून गेल्यानंतर कुसुम आता लगेच सायलीकडे येते. तर सायली मंगळसूत्र हातात घेऊन खूप रडत असते. त्यावेळी आता कुसुम म्हणते, सायली बाळा तू स्वतःला असा त्रास करून नको ना घेऊ. आणि मधुभाऊंचं बोलणं एवढं मनाला सुद्धा लावून घेऊ नकोस. त्यावेळी मंदिरात ते गेल्यानंतर एकदम शांत होऊन जातील, त्यांचा रागही एकदम निवळेल, असं आता कुसुम म्हणते. त्याचवेळी आता सायली रडतच विचारते, मी कसं समजावू ग मधुभाऊंना? अगं एका खोलीत राहूनही आम्ही मंगळसूत्राचं पावित्र्य तेवढंच जपलंय. तेव्हा आता सायली मंगळसूत्राकडे पाहत असते. त्याचवेळी आता तिच्या हातातून आता त्या मंगळसूत्राचे काही मणी खाली पडतात. कारण मधुभाऊंनी जोरात खेचल्यामुळे ते मंगळसूत्र थोडं तुटलेलं असतं आणि त्यामुळे सायली हे पाहते आणि तिला धक्का बसतो. ती आता खूपच रडत असते आणि लगेच खाली बसते. त्यावेळी आता कुसुम पुन्हा एकदा तिला सावरू लागते. त्यानंतर आता त्या दोघीही खूप रडत असतात. कारण मंगळसूत्र तुटलं या विचाराने सायलीला खूप वाईट वाटत असतं. तिला असं वाटतं की अर्जुन सर आणि माझं नातं सहज संपून जाईल. त्यामुळे ती आता अजूनच रडू लागते. सायलीचं हे दुःख पाहून कुसुमलाही वाईट वाटतं आणि ती बिचारी सुद्धा रडत असते. दुसरीकडे अर्जुन आता घराबाहेर येतो. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो की निघायचंय? मग आता अर्जुन म्हणतो, हो मला मिसेस सायलींना भेटायचंय. चैतन्य म्हणतो, सायली वहिनींना भेटण्यासाठी तुला या असल्या निमित्ताची गरज नव्हतीच. पण एक लक्षात ठेव हा, ही बॅग मावशीने माझ्याकडे दिली आहे. मग आता अर्जुन म्हणतो, हो आता ही बॅग घेऊन मी मिसेस सायलींना भेटणार, त्यांना देणार ही बॅग. आता काय विचारायचंय तुला? अरे मिसेस सायलींच्या चेहऱ्यावर मी भेटल्यावर अशी स्माईल असेल ना रे? मग आता चैतन्य म्हणतो, हो असेल. आता सायलीबद्दल विचार करत असतो आणि म्हणतो, त्यांची काय परिस्थिती झाली असेल रे? म्हणजे या सगळ्यांना त्या खूप मिस करत असतील. कारण माझं घर हे त्यांच्यासाठी कधीच असं कॉन्ट्रॅक्टचं सासर नव्हतंच. माझी ही सगळी माणसं हीच त्यांची खरी फॅमिली होती. आणि त्यांच्या फॅमिलीशिवाय त्या स्वतः कशा तेथे राहत असतील, हाच अर्जुनला आता प्रश्न पडतो.
तेव्हा आता चैतन्य म्हणतो, आणि तुझ्याशिवाय कशा राहत असतील? तेव्हा अर्जुन आता गालात हसतो आणि म्हणतो, मी त्यांच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट आहे की नाही हे तर मला अजून माहीतच नाही आहे. मग चैतन्य आता म्हणतो की बोलून टाक ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. दोघांचं लग्न हे कधीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतं. ते आपल्या दोघांसाठीही अगदी खरं आणि पवित्र होतं. तेव्हा चैतन्य आता पुढे म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव. आता मधुभाऊ असू देत, कुसुमताई असू देत, नाहीतर आजूबाजूचे 4-5 जण असू देत, परंतु अजिबात तू घाबरायचं नाही. सरळ आता सायली बहिणीचा हात हातात घ्यायचा आणि मिसेस सायली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू असं म्हणून सरळ टाकायचं. बघू काय होतंय ते. तेव्हा चैतन्य आता म्हणतो, हे फक्त माझ्यासमोर नाही बोलायचं, तिथे गेल्यानंतर आता बोलून टाकायचं, समजलं? तेव्हा आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि यावेळी तर तो मनाशी अगदी दृढ निश्चय करतो, काहीही झालं तरी मी आज मिसेस सायलींना आय लव्ह यू म्हणणार म्हणजे म्हणणारच. ते दोघेही आता गाडीत बसतात आणि लगेच जायला निघतात. दुसरीकडे कल्पनाही घरात असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. आता अस्मिता पुन्हा कल्पनाच्या मनात नको ते भरवण्याचा प्रयत्न करते. मग आता ती म्हणते, मम्मा अगं तुला माहीत आहे का, मगाशी अर्जुन चैतन्याला म्हणत होता की ऑफिसला जाण्याचा माझा मूड अजिबात नाही आहे, परंतु जेव्हा तू बॅग दिली ना चैतन्याकडे त्या सायलीची तिला द्यायला, तेव्हा अर्जुन काय म्हणाला की मी ऑफिसला निघतोय मम्मा. तो ऑफिसला गेला असेल का सांग ना मला. अगं तो चैतन्य पाठोपाठ त्या सायलीला भेटायला गेला असेल असं मला वाटतं. तेव्हा आता कल्पनाला धक्का बसतो. मग आता अस्मिता पुन्हा एकदा म्हणते, मम्मा अगं तुला काय वाटतं, ती सायली ना सायली अर्जुनला पुन्हा आपल्या अशा जाळ्यात ओढून घेईल, म्हणून तर अर्जुन आता तिची बॅग देण्यासाठी तिकडे चैतन्याबरोबर गेलाय. अजून एक सांगू का, अगं ती सायली अशी सहजासहजी अर्जुनच्या आयुष्यातून जाणार नाही आहे. काही ना काही निमित्त काढून ती अर्जुनच्या आयुष्यात पुन्हा येणारच आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणार. अर्जुन सुधारलाय असं तुला वाटतं का, पण असं नाही आहे. मग आता कल्पना म्हणते की काल जे काही झालं त्यावरून अर्जुन असं कधीही वागणार नाही, त्याचे डोळे उघडले असतील. त्यावेळी अस्मिता म्हणते, असं कसं मम्मा, तू कशी ग त्या अर्जुनवर एवढा विश्वास ठेवू शकतेस? अगं मम्मा, अर्जुनला त्या सायलीकडे जाण्यापासून जरा थांबव ना. एकतर तू जाऊ तरी कसं दिलं ना मलाच कळत नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, अगं अर्जुन काय आता शाळेत जाणारा मुलगा नाहीये. अर्जुनला सगळ्या गोष्टी समजतायत आणि चूक जशी तिची आहे ना तशी अर्जुनची सुद्धा आहे. त्याला तीच चूक जर पुन्हा पुन्हा करायची असेल तर मग त्याला कोण थांबवणार, असं म्हणून आता ती अस्मितावरच ओरडते. तेव्हा अगं कोण थांबवणार म्हणजे तू थांबवणार ना, असं अस्मिता रागातच म्हणते. तेव्हा आई या नात्याने मी त्याला कधीच सांगितलंय की त्या मुलीशी अजिबात संबंध ठेवायचा नाही आणि ती मुलगी या घरामध्ये पुन्हा कधीही येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि माझ्या मेंदूतून जर त्या मुलीच्या आठवणी काढता आल्या असत्या ना तर खूपच बरं झालं असतं, असं म्हणून ती आता सायलीविषयी खूप वाईट साईड बोलू लागते. तेव्हा अस्मिताला हेच हवं असतं आणि ती मात्र गालात हसत असते. तर आता कल्पना ही बिचारी रडतच तिथून जाते, कारण सायली आणि अर्जुनमुळे तिला खरंच खूप त्रास होत असतो. त्यानंतर अस्मिता आता हसते आणि म्हणते की अर्जुन, जर तू त्या सायलीला भेटायला गेला असशील ना तर तू तुझा वेळ वाया घालवत आहेस, कारण मम्मा यापुढे त्या सायलीला या घरामध्ये तरी कधीही ॲक्सेप्ट करणार नाही. इकडे सायली आता खूपच रडत असते, कारण तिचं मंगळसूत्र तुटलेलं असतं. मंगळसूत्राचा एक एक मणी ती आता गोळा करत असते आणि पुन्हा त्याच आठवणीत रमते, जेव्हा तिचं आणि अर्जुनचं लग्न त्या मंदिरामध्ये झालं होतं. तेव्हा सायलीची ही अशी झालेली अवस्था पाहून कुसुमच्याही डोळ्यातील पाणी थांबता थांबत नाही. आता बिचारी रडत रडतच मंगळसूत्रातील एक एक मणी गोळा करू लागते. त्यावेळी कुसुम म्हणते, अगं किती रडशील ग, एकतर तुझ्या पोटात काही नाहीये, तुझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल. तेव्हा आता ती म्हणते की जीव गेला ना तर खूपच बरं होईल कुसुमताई, आणि त्यानेच सगळ्यांचा त्रास अगदी कमी होईल.
तेव्हा कुसुम तिच्यावर ओरडते, असं अभद्र काही बोलायचं नाही, नाहीतर मग बघ मी काय करेल. बरं तुला मणी गोळा करायचे आहेत ना सगळे, तर कर मणी गोळा, म्हणजे तुझं मन तरी जरा शांत होईल. तेव्हा सायली आता अजूनच रडू लागते आणि तिला आता चक्कर येऊ लागते. ती आता डायरेक्ट तेथे कुसुमच्या अंगावरच पडते. तेव्हा सायली, अगं काय होतंय तुला, काय होतंय बाळा. कुसुम आता तिला विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायलीने आता डोळे बंद केलेले असतात, कारण तिच्या अंगामध्ये ताकदच नसते. तिने काही खाल्लं पिल्लेलं नसतं, त्यामुळे ती बिचारी आता बेशुद्ध होते. तेव्हा सायली तुला काय झालं, सायली तुला काय झालं, असं विचारत आता कुसुम ही खूपच घाबरते. तर आता कुसुमला खूप टेन्शन येतं की सायलीच्या बाबतीत काही बरं वाईट झालं तर आता काय करायचं. म्हणून ती सायलीला सतत उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु सायली आता काही उठत नाही. दुसरीकडे मधुभाऊ आता उन्हातानामध्ये बाहेर वकील शोधण्यासाठी फिरत असतात. तेव्हा ते पुढे जात असताना त्यांना पाटील पाटील असा आवाज एक मागून येतो. तेव्हा एक वकील आता तेथे येतो. त्यावेळी मधुभाऊ आता थांबतात आणि विचारतात की कोण तुम्ही, मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये. त्यावेळी आता ते म्हणतात की पण मी तुम्हाला ओळखलंय ना, मी ॲडव्होकेट नितीन जोशी. तेव्हा नमस्कार असं म्हणून आता ते लगेच त्यांच्यासमोर हात जोडतात. तेव्हा तुमची अशी अवस्था बघून खरंच मला खूप वाईट वाटलं. मला एक सांगा, तुमची केस तुमच्या जावयाकडे म्हणजे अर्जुन सुभेदाराकडे होती ना, मग त्याचं नक्की काय झालं. तेव्हा मधुभाऊंना आता खूपच वाईट वाटतं, याला काय सांगावं हेच त्यांना कळत नाही. तेव्हा या दोघांनी तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि कसला जावई आणि कसलं काय, हे मधुभाऊ आता मनातच म्हणतात. आणि कशा प्रकारे मधुभाऊंच्या संस्कारांवर पूर्ण आजीने बोट उठवलं होतं, त्याचबरोबर घरातील सर्वांनी माझेच संस्कार काढले आणि आजपर्यंत सायलीने मला कधीही नाराज केलं नव्हतं. तिने एवढं डोंगरा एवढं दुःख दिलंय की ते मी दुःख विसरू सुद्धा शकत नाही कधी आयुष्यात, असं मधुभाऊ आता मनातच म्हणतात. कारण सायलीने आता मला सोडवण्यासाठी अर्जुन बरोबर फक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न केलं होतं. मग आता मधुभाऊंना काय सांगावं हे जेव्हा समजत नाही, तेव्हा जोशी वकील म्हणतात, बरं जाऊ देत, ते काहीही असू दे, पण तुम्ही आता दुसरीकडे कुठेही वकील शोधायला जाऊ नका आणि अशी वणवण सुद्धा करू नका. मी आहे ना, मी घेतो की तुमची केस. तेव्हा जोशी वकील म्हणतात की मी तुमची केस पहिल्यापासून फॉलो केली आहे आणि माझ्या माहितीनुसार अर्जुन सुभेदारांनी तुमच्या केसमधील काही मुद्दे हे गृहीतच धरले नव्हते आणि म्हणून तर ते दुसऱ्या कोणत्याही वकिलाला तुमची केस घेऊ देत नव्हते, नाहीतर ते उघडे पडतील ना. तेव्हा मधुभाऊ त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा ते विचारतात, मला एक सांगा, तुम्ही माझी केस नक्की घेणार. तेव्हा जोशी वकील म्हणतात, अगदी आनंदाने घेईल आणि जिंकून सुद्धा देईल. आता तुम्ही सगळ्यातनं निर्दोषमुक्त झालात असं समजा पाटील, असं म्हणून आता जोशी वकील मधुभाऊंची केस घेतात. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की मला वाटलंच नव्हतं माझी समस्या एवढ्या लवकरात लवकर सुटेल, पण अहो जोशी वकील, तुमची फी किती आहे. तेव्हा त्या फीची काळजी करू नका, तुम्ही फक्त माझ्याबरोबर ऑफिसला चला, थोडं पेपरवर्क करावं लागेल, कारण आपल्याला असा वेळ घालवून चालणार नाही. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की बरं ठीक आहे, चला आपण जाऊयात ऑफिसला आणि देवच पावलं बाबा, असं म्हणून ते लगेच ऑफिसला जाऊ लागतात. दुसरीकडे नागराज आणि प्रिया हे दोघेही तेथे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सुमन तेथे आल्यानंतर म्हणते की तुम्ही दोघे ना जेवायला बसा, मी गरमागरम पोळ्या करते तुमच्यासाठी. तेव्हा प्रतिमा म्हणते, सुमन अगं तू राहू दे, बाकीचं वाढायला घे, तोपर्यंत मी पोळ्या बनवते. तेव्हा मला जेवण्याची इच्छाच नाही असं प्रिया म्हणते. तर नागराज आता विचारतो, का बरं. सुमन देखील विचारते, का, काय झालं आता. तेव्हा आपल्या घरात काय झालं हे तुम्हाला तर माहीत आहे ना, आय मीन कल्पना मामी, त्याचबरोबर पूर्णाजीला केवढा मोठा धक्का बसला आहे. कल्पना मामी बिचारी तर जेवली सुद्धा नसेल आणि आई तू पाहिलंच असेल ना गं कल्पना मामीची काय अवस्था झाली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना गं, कारण माझ्याही मनातून त्यांचा विचार जात नाहीये. इकडे आता सायली ही शुद्धीवर येते. तेव्हा कुसुम म्हणते, काहीतरी तू अगोदर खाऊन घे. तेव्हा मी ते ओवून देते तुला मंगळसूत्र, असं कुसुम म्हणते. त्यावेळी आता सायली म्हणते, नको नको, मी माझ्या हातांनीच ओवते आणि माझ्या हातूनच ते मंगळसूत्र ओवलं केलं पाहिजे आणि लवकरात लवकर मला ते गळ्यात सुद्धा घालायचंय.
तेव्हा सायली मंगळसूत्राचा एक एक मणी असा ओवू लागते आणि अगदी मन लावून. त्यावेळी आता तिला खूप घाबरल्यासारखं देखील होत असतं. तेव्हा कुसुम म्हणते, अगं बाई तूच ओव. पण 5-10 मिनिटाने काही फरक पडणार नाही. त्यामुळे तू आता 2 घास खाऊन घे बरं. हे बघ अगं तुला बसता सुद्धा येत नाहीये. त्यामुळे प्लीज तू खाऊन घे. सायली म्हणते, नाही कुसुमताई मी अगदी ठीक आहे. तेव्हा कुसुमताई, अगं मला एवढं करू दे ना गं, प्लीज करू दे ना. मग तू सांगशील ना ते मी ऐकेन, असं म्हणून तिला पुन्हा पुन्हा आता चक्कर येऊ लागते. तेव्हा कुसुम आता खूपच घाबरते, तिला काहीही सुचत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता कुसुमच्या घरी येतात. तेव्हा मिसेस सायली इथेच आहेत ना, असं अर्जुन विचारतो. मला त्यांना भेटायचंय. कुसुम म्हणते, मधुभाऊ नाही म्हणून मी दार तरी उघडू शकली आहे. अर्जुन म्हणतो, मला मिसेस सायलींना भेटायचंय, असं म्हणून तो आता आतमध्ये जायला निघतो. तेव्हा ए थांब असं म्हणून मधुभाऊ त्याला अडवतात. इकडे सायली आता खूप रडत असते. तर आता अर्जुनला बाहेर ढकलत मधुभाऊ म्हणतात, पाऊल माघारी घे. तेव्हा माझ्या बायकोला भेटण्यापासून तुम्ही मला असं रोखू शकत नाही, अर्जुन म्हणतो. तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.